गार्डन डिपार्टमेंटमार्फत वृक्ष अधिनियमच्या अंतर्गत जो काही मॅक्सिमम पॉसिबल दंड आहे त्यासाठी आम्ही नोटिफिकेशन केलेली आहे. त्याचबरोबर ज्या मालकांची नावं आहेत ते काल रात्री आम्ही पोलीस विभागाला आम्हाला काल दुपारी प्राप्त झाले. त्यानंतर आम्ही पोलीस विभागाला पत्राद्वारे कळवले आहेत की त्यांचं नाव FIR मध्ये ॲड करा. अवैध बांधकामचं सुद्धा या ठिकाणी कंपाऊंड वॉलचं काम झालेलं दिसून येतं, त्याचा दंडसुद्धा आकारण्यात यावा त्यासाठी आम्ही सूचना आमच्या बांधकाम विभागाचे जे त्यांना दिलेले. आणि त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे काही झाडांचं मूल्यांकन आहे तो अधिक आमचा असलेला तो दंड वृक्ष अधिनियमच्या अंतर्गत असलेला तर ते आणि त्यांना एक संधी आम्ही देऊ. त्यांचं म्हणणं आहे ह्यापूर्वी आम्ही 48 संधी दिली, त्याने आम्हाला काही कुठलंही उत्तर दिलेलं नाही. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एक अंतिम संधी म्हणून अजून एकदा व्हॅल्युएशन करू. व्हॅल्युएशनचा त्यांना आम्ही अंतिम संधी देऊ आणि त्यानंतर ते योग्य आढळून आल्यास आणि त्यांना जे काय ह्याच्यानुसार दंड होईल तो मी आकारू. आणि उद्देश हाच राहील की भविष्यात असं कुठल्याही व्यक्तीनं, कारण हे इंटेन्शनली झालेलं वाटते, त्याच्यामध्ये भविष्यात कुठल्याही नागरिकांनी आणि व्यक्तींनी असं करू नये असं त्याचं उदाहरण इतरांच्या समोर राहावं या दृष्टीने आम्ही कडक कारवाई करण्याचा प्रयत्न करू.